आणि नगरपंचायत निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता। खऱ्या अर्थाने त्याच पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार यांनी पत्रकार परिषद देखील घेतलेली आहे आणि आपल्या पक्षासंदर्भात जी भूमिका आहे ती मांडलेली आहे। एकंदरीतच आपल्यासोबत युगेंद्र दादा काय सांगाल? खऱ्या अर्थाने आताच पत्रकार परिषद घेतली, काय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची या नगरपालिकेच्या निवडणुकीत भूमिका राहणार? आपण लोकसभेलाच सांगितलेलं की सगळ्या कार्यकर्त्यांसाठी आपण प्रत्येक इलेक्शन लढणार आहे आणि आत्ता पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि काही अपक्ष उमेदवार आणि MIM असा आम्ही सगळे एकत्र येऊन एक आघाडी आम्ही तयार केली आहे आणि आपण या इलेक्शनला सामोरे जाणार आहे। आमचे उमेदवार सगळे सामान्य घरातले आहेत, उच्च शिक्षित आहेत, तरुण आहेत, कोण वकील आहे, कोण डॉक्टर आहे, कोण इंजिनियर आहे, कोणी मास्टर्स केले, सगळे उच्च शिक्षित तरुण उमेदवार आपण असे दिलेत। हे लोकांमध्ये राहणारे सगळे उमेदवार आहेत। सेवक म्हणून ते लोकांची कामं करतील आणि हक्काने तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता। अलीकडे काय झालंय की VIP कल्चर खूप वाढलंय आणि नगरपालिका किंवा आपल्या नगरपालिकेत फक्त ज्यांच्याकडे पैसे आहेत तेच तिथं निवडून जातात आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न ते तिथं मांडत नाहीत। आज ठीक आहे 1% लोकांकडे पैसे असतील, 2% लोकांकडे पैसे असतील, पण जे 99% जी सामान्य जनता आहे त्यांची कामं कोण करणार, त्यांचे प्रश्न कोण मांडणार, त्यांचे कामं त्यांचे प्रश्न तिथं मांडण्यासाठी काउन्सिल हॉलमध्ये लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही अशा उमेदवारांना तिथं संधी दिली आहे जे सामान्य लोकांचा आवाज तिथं म्युनिसिपल हॉलमध्ये उठवू शकतील। ही निवडणूक पैशाविरुद्ध होईल असं पवार साहेबांनी देखील चिंता व्यक्त केली। परवा साहेब तसे बोलले, कारण ह्याच्या आधी तसं झालंय, पण आता तसं होईल असं मला वाटत नाही। कारण आता बारामतीकर हे उच्च शिक्षित आहेत, सगळे वेल एज्युकेटेड झालेत आणि त्यांच्या आता लक्षात आलंय की दर वेळेला कुठंतरी 1000, 2000, 3000 जो काय रेट निघतो ते पैसे घेऊन जर आपण आपलं मत दिलं तर मग हे फक्त श्रीमंतांची निवडणूक होत असते। जे सामान्य संघर्ष करणारे जे कार्यकर्ते असतात त्यांना पुढे यायची संधीच मिळत नाहीत आणि त्यांचे प्रश्न तिथं सुटत नाहीत। फक्त ठराविक जे एरियाज आहेत बारामतीमध्ये तिथंच काही स्कीम आलेत, योजना आले, तिथंच काही विकास झालाय, पण सगळ्यांचा विकास तिथं झालेला नाहीये। थोडं जर तुम्ही भिगवण रोड सोडून शहरामध्ये जेव्हा तुम्ही जाल तुम्हाला दिसेल की आज पण अनेक मुद्दे आहेत जिथं काम करायची गरज आहे। 25 वर्षापासून आता तेच नगरसेवक आपल्याला बघायला मिळतायत, तेच लोक आपल्याला नगराध्यक्ष पदासाठी पण आपल्याला तिथं किंवा तेच बघायला मिळतायत। एक संधी आहे की जिथं आपण नवीन चेहऱ्यांना पुढे आणलं पाहिजे, नवीन कार्यकर्त्यांना आपण ती संधी दिली पाहिजे, सामान्य लोकांना आपण तिथं चान्स दिला पाहिजे, स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना आपण तिथं एक संधी दिली पाहिजे आणि मला विश्वास आहे की 100% बारामतीकर हा योग्य निर्णय घेतील आणि पवार साहेबांच्या पक्षाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतील। दादा, एकंदरीत आघाडीमधून निवडणूक लढवतात, 40 नगरसेवकांच्या जागा आहेत, कशा पद्धतीचा फॉर्म्युला असणार आहे? एकंदरीत नगराध्यक्षपद कोणासाठी असणार आहे आणि नगराध्यक्षपदाची घोषणा घेऊ एक 2-3 दिवसानंतर आपण तुम्हाला ते सांगू। नगराध्यक्षपद हे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाकडे असणारे उमेदवार पण सगळ्यांचे आहेत, काँग्रेसचे पण आहेत, आपले शिवसेनाचे पण आहेत, वंचित बहुजन आघाडीचे आहेत, काही अपक्ष उमेदवार आहेत, मनसेशी आमची सकारात्मक चर्चा तिथं होतीये, MIMचा आम्हाला पाठिंबा आहे। असे सगळे मित्रपक्ष एकत्र आलेत कारण त्यांना बारामतीमध्ये बदल हवाय, बारामतीच्या लोकांना इथं बदल हवाय आणि त्याच्यामुळे हे सगळे आमच्या ह्या आघाडीशी जोडले गेलेत। दादा, एकंदरीत प्रचारासाठी सुप्रिया सुळे असतील किंवा पवार साहेब असतील, आघाडीतील अनेक नेते शिवसेनेचे उद्धव ठाकरे असतील प्रचारात उतरणार आहेत का? नाही, काय आता साहेबांनी कधी
स्थानिक इलेक्शन्समध्ये कधी लक्ष दिलं नाही. साहेब जर बारामतीमध्ये म्हणजे जेव्हा ते येतील तेव्हा नक्की ते एखादी सभा घेऊ शकतात. ताई 100% येतील, त्यांचा इथं दौरा तर होतच असतो. ताई जेव्हा इथं येतील ते पण काही इथं प्रचार दौरे करतील. मी आमचे जे काँग्रेसचे नेते आहेत, वंचित, शिवसेनेचे जे सगळे आमचे नेते आहेत, त्यांना पण मी विनंती करीन की तुमच्या पण नेत्यांना तुम्ही इथं बोलवा. आणि थोडं आता आजचाच शेवटचा दिवस होता फॉर्म भरायला. आज संध्याकाळी आम्ही सगळे इथं बसून आमची प्रचार यंत्रणा कशी असेल ते आज संध्याकाळी आम्ही सगळे ठरवणार आहे. एकंदरीत लोकसभेला यश, विधानसभा, त्यानंतर माळेगाव कारखाना पराजय, कशी आत्ताची निवडणूक तुम्ही पाहता? काय असेल, कशी रणनीती असेल, कशा पद्धतीची तुम्ही निवडणुकीला सामोरे? काय बारामती प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते आणि त्या निवडणुकीचे मुद्दे हे वेगळे असतात. ही निवडणूक फक्त बारामती शहरासाठी आहे, बारामती नगरपालिकेची हे निवडणूक आहे. आपल्या शहरामध्ये अनेक अडचणी आहेत, अनेक वेगळे प्रॉब्लेम आहेत आणि त्याच्यामुळं लोक इथं वैतागलेली आहेत. त्यांना इथं बदल हवाय आणि बारामतीकरांना, स्वच्छ लोकांना तिथं काउन्सिल हॉलमध्ये पाठवायचंय. हे जे वातावरण आहे नगरपालिकेचं, हे बारामतीच्या जनतेला बदलायचंय आणि त्याच्यामुळं बारामतीची जनता त्यांच्यातले उमेदवार तिथं निवडून देतील. म्हणजे जे उमेदवार आपण तिथं दिलेत त्यांना ते तिथं काउन्सिल हॉलमध्ये पाठवतील ह्याची मला खात्री आहे. काय वाटते दादा, 3 तारखेला कसा निकाल असेल? गुलाल तुमचं? तर गुलाल आपला असेल का कुणाचा असेल आज तरी सांगता येणार नाही. थोडं जरा प्रचार सुरू होऊ दे, सगळ्या प्रभागांमध्ये आम्हाला फिरू दे, मग तुम्हाला एक क्लिअर तेव्हा उत्तर देता येईल. पण साधारण आमचे जास्तीत जास्त उमेदवार तिथं काउन्सिल हॉलमध्ये निवडून जातील हा विश्वास मला नक्की आहे. नक्कीच होते. योगेंद्र पवार येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन रोहन सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती.